किचन मध्ये आलं ना, की मला असं वाटतं किचन माझी वाटच बघते, की एक तर उरलेले कामं कंप्लीट कर, नाहीतर नवीन काहीतरी काम करायला घे. आणि आज ना दुपारची भांडी पडलेली होती आणि आजकाल असं कधी होतच नाही, की सिंकमध्ये भांडी नाहीयेत. कितीही आवरून ठेवा, पुढच्या 10 मिनिटात काही ना काही भांडी वॉश करायला पडलेलीच असतात. म्हटलं आता ते सगळं नंतर करू. छान फ्रेश झाले, पाणी वगैरे पिलं आणि कपडे वॉश केलेले होते. आजकाल कपडे सुकायला ना ते 2-2 दिवस लागतात. तर ते सुकून थोडेसे बाहेर सुकवते, काही फॅनखाली सुकवते. तर ते मध्ये घेतले आणि पुन्हा बेडवर सुकायला टाकले. म्हटलं पटकन सुकतील तरी. आणि आज सकाळचं घरातली कामं आवरली आणि खाली गेलो. कारण मुलांचे कॉम्पिटिशन्स होते आणि मला असं वाटतं आता रिद्वीने सगळ्या गोष्टींमध्ये ना पार्टिसिपेट करायला पाहिजे. अशा गोष्टी सगळ्या नवीन एक्सप्लोर केल्या पाहिजे. त्यामुळे तिला खाली घेऊन गेले. छान-छान गेम्स होते. पेंटिंग कॉम्पिटिशन होतं. हे पासिंग द पार्सल टाइप एक गेम होता. तो तिने खेळला आणि छान तिलाही मज्जा आली. मागच्या 6 वर्षात ना आमच्या घरात कधीच कारल्याची भाजी बनत नव्हती. जी मागच्या महिन्याभरापासून ही आता 5वा-6वा टाईम असेल, की मी कारलं बनवते. कारण माझ्या फ्रेंडने मला एक रेसिपी सांगितली जी की खूप भन्नाट आहे खरंच. रिद्वी, दीपक दोघंही छान कारल्याची भाजी खातात. मग मी बनवायला कंटाळा करत नाही. मस्तपैकी कारली वॉश करून घेतली, त्याच्या स्लाइसेस करून घेतल्या आणि ते डायरेक्टली डीप फ्राय करून घ्यायचं, ज्याने कडवटपणा पूर्णपणे निघून जातो. नंतर छान जिरे मोहरीची फोडणी घातली आणि त्यात थोडासा कांदा परतवला. कांदा परतवल्यानंतर ना त्याच्यामध्ये हळद, मिरची आणि थोडासा मसाला आणि धनिया पावडर टाकली. त्यानंतर त्यात हे तळलेले कारले टाकलेत, मीठ, थोडासा गूळ आणि थोडंसं पाणी टाकलं शिजण्यापुरतं. कारण तळलेले असल्यामुळे पटकन शिजतात. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि थोडासा जाडसर दाण्याचं कूट त्यात टाकायचं. खूप टेस्टी भाजी होते. आता स्वयंपाक होईपर्यंत दीपकही ऑफिसमधनं आले आणि आजकाल ना बाप्पांच्या आरतीची तयारी रिदू मॅडमच करतात. छान आरती केली आणि मग जेवायला बसलो. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.